लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 12 एप्रिलचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. आजचा भाग खूप छान दाखवलाय बरं का. अगदी कालच्या प्रमाणेच सुरुवातीला आपण बघतोय त्या डॉक्टर आलेल्या असतात, त्या पार्थच्या ओळखीच्या आहेत. पार्थ म्हणत असतो, आई या डॉक्टर या ना, म्हणजे जीवा आणि नंदिनीने ह्यांच्याच हॉस्पिटलमध्ये टेस्ट केली आहे. या त्या हॉस्पिटलच्या डीन आहेत आणि त्यांच्या हॉस्पिटलचं सगळं इंटेरियर मीच केलं होतं. लगेच त्या डॉक्टर म्हणतात, हो पार्थ, अरे ते तूच केलं होतंस. पार्थ म्हणतो, आई ते माझं पहिलं डिझायनिंग होतं बरं. मानिनी म्हणते, अरे वा. डॉक्टर म्हणतात, अरे पार्थ, तेव्हा तुझ्या कामामुळे खूप इम्प्रेस झाले होते बरं का मी. म्हटले होते मी तुझ्या वडिलांना की तू नंबर 1 आर्किटेक्ट होशील. पार्थ म्हणतो, डॉक्टर आपण ज्यासाठी भेटलोय ते बोलूयात का? डॉक्टर म्हणतात, हो हो, हरकत नाहीये, माझी ओळख करून देते. मी डॉक्टर मंजिरी शिंदे. विक्रम देशमुख आणि पार्थ या दोघांशीही माझे चांगले रिलेशन आहेत. पार्थने जेव्हा त्यांच्या भावाची आणि त्यांच्या मिसेसची म्हणजे त्यांच्या भावाच्या मिसेसची केस माझ्याशी डिस्कस केली, तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की ही माझी घरचीच केस आहे. रिपोर्ट असे आले होते की मला वाटलं मी पर्सनली येऊन भेटावं. मी ना तुमचे आधीचे रिपोर्ट बघितलेत आणि मला कन्फर्म झालंय की तुमच्या बाबतीत काहीतरी मिसडायग्नोसिस झालंय. असं ऐकल्यानंतर नंदिनी आणि जीवा खूप आनंदित झालेत बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे त्यांना जो रिपोर्ट हवाय तोच मिळणार आहे. नंदिनी आणि जीवा आई बाबा होऊ शकतात प्रेक्षकांनो. या दोघांसाठी याहून मोठी गोष्ट काय असणार. नंदिनी जीवा एकमेकांकडे भांबावून बघतात आणि डॉक्टरांकडे सुद्धा. मस्त दाखवलाय आजचा एपिसोड मंडळी. इकडे विजयने काय केलंय बघा. विजय रम्यापेक्षाही जास्त महत्वाकांक्षी निघालाय. रम्याला हर्ट केलं पार्थने, त्यामुळे विजयने अगदी म्हणजे काय सांगू तुम्हाला, काय वाक्य म्हणू कळत नाहीये. पण बघा आता त्याने काय केलंय. विजय रम्याला आईस्क्रीम ऑफर करत असतो. रम्या ते आईस्क्रीम बाजूला ठेवते. पार्किंग मध्येच भेटतात हे जनरली. विजय म्हणत असतो, काय झालंय तुला रम्या? अरे सांगू शकतेस तू मला, मी तुझा होणारा पार्टनर आहे ग. रम्या म्हणते, पार्टनर? विजय म्हणतो, अगं मग तुझा होणारा लाईफ पार्टनर. यू से क्राईम इन पार्टनर. अरे पण तू काय क्राईम करणार नाही का रम्या? अगं सांगू शकतेस ग, सांग काय झालंय ते. रम्या म्हणते, जी गोष्ट माझी आहे ना विजय, ती नाही मिळाली ना मला की माझी खूप चिडचिड होते. विजय म्हणतो, हो ना माझी पण. रम्या म्हणते, ज्या गोष्टीवर माझा हक्क आहे, ज्याच्यासाठी मी मेहनत केली आहे, ती मिळायलाच हवी ना मला. विजय म्हणतो, हो बरोबर आहे. रम्या म्हणते, ती गोष्ट मला नाही मिळाली ना तर मला सहनच होत नाही. विजय म्हणतो, हो मलाही. पण काय झालंय ग रम्या नेमकं? रम्या म्हणते, एक क्लायंट आहेत आमचे, त्यांना प्रेझेंटेशन द्यायचं होतं. त्या प्रेझेंटेशनसाठी मी गेली रात्रंदिवस काम करते. सिरियसली मेहनत केली होती मी. आणि ऐन वेळेला ते प्रेझेंटेशन देण्यासाठी त्या रोहितला उभं केलंय पार्थने. कोण आहे यार तो रोहित? तो नवशिक्या आहे. आणि तसं पण मी ज्या गोष्टीवर मेहनत करते त्याचं क्रेडिट मला मिळायला हवं ना विजय. जी गोष्ट माझी आहे ती मला मिळायलाच हवी, नाहीतर मी काय करेल ना ते सांगता नाही येत. विजय म्हणतो, हो ना मीही. रम्या म्हणते, ए काय चाललंय रे तुझं विजय मगापासून? मलाही, माझंही, मीही. विजय म्हणतो, ए काय ग रम्या, तुझ्या लक्षात नाही येते का आपण खूप बाबतीत सिमिलर आहोत हा? म्हणजे बघ ना, विचार कर. अगं म्हणजे आईस्क्रीम खायचा विचार कर ग. माझ्यावर सोड, होईल सगळं नीट. तो बळजबरी आईस्क्रीम खाऊ घालत असतो रम्याला. रम्या म्हणत असते, तुला काय जातंय सांगायला, चिल मार. अरे माझ्यावर सोडून दे म्हणजे तू काय करणार आहेस या प्रकरणात? तू तुझ्या ऑफिसमध्ये काम करतोस, इथे नाही. तू इथे काही करू शकत नाहीस रे विजय. विजय आता तिच्याकडे बघत म्हणतो, अगं एका विजय मधले बाकीचे विजय तुला दिसले नाही ना रम्या, म्हणून तू असं बोलतेस. रम्या त्याला बघून म्हणते, आ? विजय म्हणतो, अगं काही नाही, मी काहीच करू शकत नाही असं नको समजूस. मी काय करू शकतो ते तुला उद्या कळेल हा. रम्या म्हणते, काय? नेमकं तू काय करणार आहेस विजय? तू पार्थला हर्ट करणार आहेस की काय? विजय आता तिच्या चेहऱ्यावरनं हात फिरवत म्हणतो, ओ बेबी, माय बेबी, खा ग आईस्क्रीम खा चल. त्याने तो विषय टाळलाय, पण त्याने काय केलंय हे तुम्हाला आजच्याच भागात कळणार आहे प्रेक्षकांनो. रम्याला जे कॉन्ट्रॅक्ट प्रेझेंट करायचं होतं ना, ते कॉन्ट्रॅक्ट त्याने स्वतःकडे घेतलं बरं का. त्याला म्हणावं, रम्याला पण त्याच्या त्याच्या ऑफिसमध्ये जॉईन करून टाक, म्हणजे ती पार्थचा पिक्चर सोडून देईल नाही का प्रेक्षकांनो. काय वाटतं तुम्हाला? बघू बघू काय होणार आहे ते कळेलच आपल्याला. पण हा विजय रम्याला मात देणार हे मात्र कन्फर्म आहे बरं का प्रेक्षकांनो. जेवढी रम्या स्वतःला स्मार्ट समजते ना, तिच्यापेक्षा डबल स्मार्ट हा विजय आहे, हे आपल्याला आतापर्यंत कळतच आहे. विजयचं काहीतरी मोठा ट्विस्ट आणणार ते, हे मात्र नक्की आहे. आता रम्याला खूप आश्चर्य वाटतंय बरं का. आता विजय तिच्याकडे बघून गाणं म्हणत असतो बरं का. काहीतरी इंग्लिश गाणं म्हणलाय तो, स्वीट स्वीट चारमंग चारमंग काय म्हणलं, काही की माय बेबी असं काहीतरी म्हणलं. बेमाल काही नीट ऐकून आलं. इकडे आता जीवा त्या डॉक्टरांना विचारतो, काय काय म्हणालात तुम्ही डॉक्टर?
तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? डॉक्टर म्हणतात, हा तुमचा फॉल्स रिपोर्ट होता. फेलोपियन ट्यूबचं ब्लॉकिंग. जसं एखाद्या मोठ्या रोगाचं निदान करतात आणि दुसऱ्या तिसऱ्या रिपोर्टमध्ये कळतं की ते फॉल्स होतं सगळं. तसंच झालंय अगदी तुमच्या बाबतीत. तर जीवा म्हणतो, काय? म्हणजे ते 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 आधीचे रिपोर्ट्स, म्हणजे आय मीन टू से हे सगळं आधीचं काय होतं? आता ते डॉक्टर म्हणतात, ट्यूब ब्लॉक आहे. हे रिपोर्टमध्ये येण्याची अनेक कारणं असतात. म्हणजे तसे हे विषय किरकोळ असतात. बेसिक मेडिटेशन दिलं तर सगळं नीट होईल. नंदिनी आता रडते आणि म्हणते, काय? म्हणजे माझ्या आई होण्यात कसलीच अडचण नाहीये. मी सहज आई होऊ शकते. मग त्या डॉक्टर म्हणतात, हो, अगदी सहज आई होऊ शकता तुम्ही. तुमची मॅरिड लाईफ छान चालू असेल तर तुम्ही सहज आई होऊ शकता. जीवाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्याला आता असं वाटतंय की त्याचा आनंद कुठे पसरवू आणि कुठे नाही. इतका खुश झालाय जीवा, काय सांगू प्रेक्षकांनो. जीवा आता पटकन त्या नंदिनीला जवळ घेतो आणि मोठ्याने हसायला लागतो. वेगळ्याच आवाजात हसतोय तो. मानिनी म्हणते, अरे रडताय काय? नंदिनी रडू नकोस, हसायचे दिवस आहे आता. काव्या पण जवळ घेते नंदिनीला आणि म्हणते, ए ताई, रडू नकोस, देवाने ऐकलंय तुझं, हस ग जराशी. जीवा म्हणतो, एक्झॅक्टली डॉक्टर, डॉक्टर तुम्ही देवासारखे आलात. मी मी प्रॉमिस करतो तुम्हाला, नंदिनी जेव्हा प्रेग्नेंट होईल ना तेव्हा तेव्हापासून मी पहिल्यापासून शेवटपर्यंत मी तुमच्याकडेच येणार मी. म्हणजे आतापासूनच सांगतो हा. डॉक्टर म्हणतात, हो, तुमचं मोस्ट वेलकम आणि काळजी करू नका हा नंदिनी. चला मी निघते. डॉक्टर आता निघतात तेव्हा जीवा म्हणतो, थँक्यू डॉक्टर, थँक्यू सो मच. पार्थ पण खूप खुश झालाय बरं का प्रेक्षकांनो. भाऊ असावा तर पार्थ सारखा. यांची सगळ्यांची फॅमिली बॉन्डिंग अप्रतिम आहे, मस्त आहे. तुम्हाला पण आवडते ना मंडळी? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपला रिव्ह्यू पण आवडतो ना तुम्हाला? मग लाईक करायला विसरू नका की. हॅपी संडे तुम्हाला आज सगळ्यांना. आता त्या डॉक्टर निघाल्यानंतर जीवा आणखीन उड्या मारायला लागतो. पार्थला म्हणतो, अरे बडे भैया, अरे सॉलिड न्यूज कळली यार, सॉलिड. मस्त सगळे आनंदात आहेत. इकडे मानिनी पटकन साखर आणते आणि म्हणते, चला चला चला, गोड खा, साखर खा, चला. जीवाला देते, पार्थला देते, सगळ्यांना देते. मानिनी आता जीवाच्या गालाला हात लावून म्हणते, काय रे, केवढा आनंद झालाय. देवा, माझ्या दोन्ही सुनांची डिलिव्हरी नीट होऊ दे रे बाबा. जीवा म्हणतो, अगं ए आई, जरा थांब, अजून गुड न्यूज नाही आली आहे ग. आत्ताशी कुठे क्लिअर झालंय. काय म्हातारी आहे आपली, जरा धीर धरवत नाही म्हातारीला. मानिनी म्हणते, काय रे मेल्या, तुला नाही करे घाई. जाऊ दे, खुश आहेस ना बेटा, अजून काय हवं? ये ग नंदिनी, रडू नकोस ग मुली. जीवा म्हणतो, ए काय ग आई, माझं काही नाही का, तिलाच जवळ घेतेस तू. आता जीवाला पण मानिनी जवळ घेते, पण आता या काव्याच्या मनात काहीतरी वेगळंच चालू आहे. काव्या विचार करते, बापरे, आता ताईची पण गुड न्यूज येणार. आमच्या दोघींची डिलिव्हरी खरंच सोबत होईल का? माझी हिंमत का होत नाहीये हे सगळं सांगण्याची. ताई पण आता गुड न्यूज देईलच, असं काव्या मनातल्या मनात विचार करत असते. आता पहाट झालीये आणि दुसरा दिवस उजाडलाय. पार्थ म्हणत असतो, काल रात्री बऱ्याच दिवसानंतर जीवा आणि नंदिनी शांत झोपले असतील ना, तेवढ्यात त्याला फोन आलाय आणि फोनवरती त्याला बॅड न्यूज कळली आहे. तो चिडून म्हणतो, काय? असं कसं झालं? कालपर्यंत त्यांना डील करायचं होतं ना आपल्यासोबत, मग असं काय झालं? कोणाला गेलं ते डील? माहित नाही? असं कसं माहित नाही? शोधा, मला कामाला लागावं लागेल लगेच. काव्या म्हणते, काय झालं पार्थ? पार्थ फोन ठेवून म्हणतो, असं कसं झालं? त्या रस्तोगीचे काल सगळे डाऊट मी क्लिअर केले होते आणि आज ते दुसऱ्याला कॉन्ट्रॅक्ट देत आहेत. काव्या म्हणत असते, पाणी प्या, शांत व्हा. पार्थ म्हणत असतो, अरे यार, असं होऊच कसं शकतं? रम्याने चांगलं प्रेझेंटेशन बनवलं होतं, रोहितने ते दिलं पण छान, असं कसं झालं? काव्या म्हणते, रम्याने प्रेझेंटेशन बनवलं आणि मग तिने का नाही दिलं, रोहितने का दिलं? पार्थ म्हणतो, मी सांगितलं होतं त्याला द्यायला. मग काव्या म्हणते, असं का केलं तुम्ही? पार्थ म्हणतो, काव्या, आहेत काही कारण, तुम्हाला सांगण्याची गरज नाही, तुम्ही अभ्यास करा. काव्या म्हणते, अरे अरे, काय चाललंय तुमचं पार्थ? पार्थ आता दुसऱ्या कोणाशी तरी फोनवर बोलतो आणि तन करत असतो. फोन ठेवून म्हणतो, काय फालतूपणा आहे हा, केवढं छान प्रेझेंटेशन दिलं होतं. आणि आता काव्या त्या पार्थचा हात तिच्या पोटावर ठेवते आणि उलटे आकडे मोजायला लागते. 10, 9, 8, 7. काव्या असं करता क्षणी पार्थ थोडं शांत व्हायचा प्रयत्न करतो. काव्या म्हणते, झालं का आता प्रेशर कमी? पार्थ म्हणतो, हो काव्या, खरंच प्रेशर कमी वाटतंय. काय छान वाटतंय ना, एक वेगळ्याच वाईब्स जाणवल्या. म्हणजे बघा ना, आपलं बाळ अजून आलं नाही, पण तरी असं वाटलं की बाळ माझी चिडचिड ऐकतंय. म्हणत असेल ना बाळ, किती चिडकाय माझा बाबा. काव्या म्हणते, हो ना, मग कशाला चिडचिड करताय एवढी? पार्थ म्हणतो, सॉरी काव्या, नाही करणार चिडचिड. तुम्हाला वाटलं होतं ना काव्या, बाळ आल्यामुळे आपल्यातले वाद वाढलेत.
पण बघा काव्या, आपल्यात माझ्यात अहो या बाळानेच शांतता आणली. हे बाळ आपल्याला बदलवणार बघा. सुरुवात तर तुमच्यापासून झाली आहे. चला आपण नाश्त्याला जाऊयात. काव्या आता पुन्हा डिस्टर्ब होते. ती म्हणते पार्थला, तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. पार्थ म्हणतो या हं लवकर. आता काव्या पार्थ गेल्यानंतर पुन्हा मनात विचार करते. आता तिच्या या प्रश्नाचं उत्तर तिला उद्याच मिळणार आहे बरं का प्रेक्षकांनो. मालिकेचा तुम्ही प्रोमो पाहिलाच असेल 13 एप्रिलचा. काव्या विचार करते मी काय करू आता, माझ्या प्रेग्नन्सी बद्दल सगळेच बोलतायत, पण मला माझा निर्णय लवकर सगळ्यांना कळवायला हवा. आधी मी कोणाला सांगू, पण मी आधी डॉक्टरांना सांगू का, काय करू मी. काव्या तिचं ते पुस्तक बघते आणि विचारात पडते. इकडे नंदिनी आणि जीवा बाहेर पडलेत घराच्या. नंदिनी म्हणत असते मी काय म्हणते, आज तुम्ही त्या तिकडच्या देवळात सोडाल का मला. अहो त्या दिवशीचं दर्शन ना माझं राहून गेलं बघा. जीवा म्हणतो बरं ठीक आहे, हरकत नाही, मी तुला विठ्ठलाच्या देवळात सोडतो, तुझं होईपर्यंत थांबतो, मग सोबत जाऊयात. नंदिनी म्हणते नको ना, कशाला, तिथून पुढे मला सिद्धिविनायकाच्या देवळात पण चालत जायचंय. जीवा म्हणतो काय, अगं सिद्धिविनायकाच्या देवळात ते किती लांब आहे. नंदिनी म्हणते असू द्या बरं, श्रद्धेला काही अंतर वगैरे कळत नसतं. जीवा म्हणतो आज काय करतेस नंदिनी, सगळं ऑल क्लिअर झालंय ना, काय म्हणाले डॉक्टर, आपल्याला होईल की कधीही बाळ आता. आणि तसंही लग्नानंतर आपण. नंदिनी म्हणते जीवा जीवा हे बघा, गरज सरो आणि वैद्य मरो असा स्वभाव नाहीये माझा. म्हणजे देवळात डोकं टेकवल्यामुळेच आपल्याला बाळ होण्याची बातमी कळाली ना, म्हणजे सिंपल आहे जीवा, गुड न्यूज हातात येईपर्यंत मला हे सगळं थांबवायचं नाहीये. जीवा म्हणतो ओके बायको, जिथे तू तिथे मी. नंदिनी म्हणते म्हणजे. जीवा म्हणतो म्हणजे जिथे जिथे तू जाशील तिथे तिथे मी पण येईल आणि तिथे डोकं टेकवेल, चालत येईल तुझ्या बरोबर. नंदिनी म्हणते ओके चालेल. तेवढ्यात जीवाच्या पायातले शूज नंदिनीला दिसत नाही, कारण तिचा रुमाल खाली पडतो. जीवा म्हणतो तुझी चप्पल कुठे आहे. नंदिनी म्हणते माझी चप्पल घरी आहे. जीवा म्हणतो एक्झॅक्टली त्याच्याच बाजूला माझी शूज आहेत. म्हणजे तेही म्हणतात की जिथे चकाचकबाईची चप्पल तिथे माझी शूज. अरे यार हा काय बोलत असतो. अचानक कधी कधी एकदम हसायला येतं. नंदिनी म्हणते वेडे आहात का तुम्ही, कशाला हे सगळं करताय. जीवा म्हणतो अरे असं कसं, माझी होणाऱ्या बाळाची आई त्याला दुसऱ्या जगातनं या जगात आणण्यासाठी किती प्रयत्न करते, मग मी नाही का करू शकत काही. असं म्हणून नंदिनी आता लगेच त्याची दृष्ट काढते आणि हा गॉगल घालतो आणि तिला म्हणतो चलो मॅडम. आता बघा प्रेक्षकांनो, हा आजचा पूर्ण मालिकेचा सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे बरं का. पुढचा सीन आता मानिनी सगळ्यांना वाढत असते. मिथुन काका कोडं सोडवत असतात तर सहज त्या विचारतात झालं का भाऊजी कोडं सोडवणं. मिथुन काका म्हणतात सुटतंय सुटतंय वहिनी. मानिनी म्हणते काय रे बाबा काय झालं पार्थ तुला. पार्थ पण तिथेच बसलेला आहे टेबलवर जेवायला. यांना टीटीएम सारखी सवय लागली बरं का, सगळेजण टेबलवरच जास्ती सीन घेतात. मानिनी म्हणते पार्थ काय झालं. पार्थ म्हणतो आई तुला बातमी कळली का ग. अगं आपल्याला कॉन्ट्रॅक्ट न मिळता दुसरंच कोणाला तरी मिळालंय ग. तेवढ्यात रम्या येते तिथे. मिथुन काका म्हणतात काय रे पार्थ, मला काही कळत नाही बाबा त्यातलं सगळं, पण कोणाला मिळालं रे कॉन्ट्रॅक्ट. पार्थ म्हणतो ते नाही कळालंय अजून. लगेच मानिनी म्हणते ठीक आहे एवढं काय, अरे पार्थ तू नेहमी म्हणतोस ना बिझनेसमध्ये खालीवर गोष्टी होतात. तेवढ्यात विजय आलाय बरं का. विजय म्हणतो गुड मॉर्निंग. मग वसुआत्या पण त्याच्या सोबत आहेत. म्हणजे जसं जीवाचं आणि नंदिनीचं आहे ना तू तिथे मी, तसं वसुआत्याचं झालंय बहुतेक, जिथे जावई तिथे वसुआत्या. रम्या विजयला म्हणते एवढ्या सकाळी तू इथे. विजय म्हणतो अगं आनंदाची बातमी द्यायला आलोय. वसुआत्या म्हणतात काय ग मानिनी, अगं काहीतरी गोड केलंयस का आज, अभिनंदन करावं लागेल यांचं, गोड बातमी आणलीये त्यांनी. विजय म्हणतो हरकत नाही, मी स्वतः गोड आणलंय, शुद्ध तुपातले लाडू. रम्या सगळ्यात आधी तू खायचंस हं. रम्याला त्याने भला मोठा तो मोतीचूरचा लाडू दिलाय. गेली हिची डायटिंग गेली. मानिनी म्हणते साहो पण नेमकी बातमी काय आहे विजयराव ते तर सांगा. विजय म्हणतो सांगतो सांगतो, रेडी सगळे रेडी आहात ना. ऐका तर मग, प्रकाश रस्तोगी यांचा कॉन्ट्रॅक्ट विजय कन्स्ट्रक्शन कडे आलाय. असं म्हटल्या पार्थच्या पायाखालची जमीन सरकते. पार्थ खूप चिडतो. रम्या पण चिडते बरं का. रम्या म्हणते काय. आता बघा हा रम्या वसुआत्याला कशी बोलते नंतरच्या सीन मध्ये, म्हणजे आता दिसेलच तुम्हाला. लगेच वसुआत्या खुश होतात बरं का. रम्या विचार करायला लागते अच्छा म्हणजे काल हा जे बोलत होता की उद्या सकाळी तुला काहीतरी दिसेल ते हेच आहे वाटतं, याने ते कॉन्ट्रॅक्ट स्वतःकडे घेतलं. आता विजय पार्थची खिल्ली उडवत असतो बरं का आणि म्हणत असतो काय झालं, तुम्हा सगळ्यांचे चेहरे का पडलेत, तुम्ही खुश व्हा ना. काय 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 झालंय. ए पार्थ काय झालं तुला. अरे कॉन्ट्रॅक्ट तर घरी आला ना तुझ्या. मिथुन काकाला पण डाऊट येतोय विजयवर. वसुआत्या म्हणतात हो विजयराव बरोबर बोललात हा, कमाल केलीत तुम्ही, कसं मिळवलं हो तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट. रम्या वसुआत्यावर ओरडते आई गप्प बस काही काय.
वसुआत्या म्हणतात, काही काय काय, गप्प बस रम्या, मी विचारते ना विजयरावांना काहीतरी, तूच गप्प बस. वसुआत्याचा कॉन्फिडन्स वाढला बरं का. विजय म्हणतो, थांबा हो, ते सगळं नंतर सांगतो. अय पार्थ, हे लाडू तू वाटतोस का मी वाटू? अरे, आनंद वाटून वाढतो नाही का रम्या? रम्याला पण राग आलेला असतो बरं का विजयचा. आता विजय सगळ्यांना लाडू देतोय. पाठच्या ताटात पण त्याने मोठा लाडू ठेवलाय. हा सगळ्यांना लाडू वाटत असतो तेव्हा तो म्हणजे अचानक तेव्हा विक्रमची एंट्री दाखवलीये. विक्रम आलेत घरी, त्यांच्या हातात बॅग आहे. तेवढ्यात आता विजय म्हणतो, वा सरप्राईज एंट्री आहे तुमची. विक्रमला आता हा लगेच लाडू खाऊ घालायला जातो बरं का विजय. पण विजय इथे चुकलाय. विक्रम त्याच्यापेक्षा मोठे आहेत बरं का. विजय जरा उद्धटसारखा वागला, म्हणजे वागला की नाही वागला असं जरा विचित्र वाटलंय तो सीन. बघा तुम्हीच डिसाईड करा. विजय म्हणतो, बरं झालं तुम्ही आलात. विजयचा विजय सेलिब्रेट करत होतो आम्ही आता. घ्या घ्या हा लाडू घ्या. तो लगेच त्या विक्रमच्या तोंडात तो लाडू घालायला लागतो बरं का विजय. विक्रम आता त्यांचं तोंड बाजूला करतात. ते खूप चिडलेले असतात बरं का विक्रम. मस्त दाखवतात प्रेक्षकांनो सगळे सीन. विक्रम म्हणतात, तुझ्या या अचिव्हमेंटसाठी तुझं अभिनंदन बरं का. पण या घरात काय सेलिब्रेट होतं ना ते मी ठरवत असतो आणि मी अजून जिवंत आहे. त्यामुळे विजय म्हणतो, हो हो करेक्ट करेक्ट. बापरे, वाईज मॅन. बापरे, म्हणजे माझं सेलिब्रेशन तुमच्या घरी नको नाही का? त्यापेक्षा तुम्ही माझ्या घरी या. माझ्या घरी माझा विजय सेलिब्रेट करूयात नाही का? या या तुम्ही घरी या. राईट? ओके ओके. मी आता निघायला हवं. चला मामी, हे सगळ्यांना द्या बरं का लाडू. बॉक्स देतो लाडूचा मानिनीकडे आणि पार्थला म्हणतो, जाता जाता त्याला डोळा मारतो पार्थला आणि म्हणतो, हे बडी, नथिंग पर्सनल, इट इज जस्ट अ बिझनेस राईट. चल ओके रम्या स्वीट हार्ट बाय, असं म्हणून निघालाय. आणि जाता जाता पुन्हा विक्रमकडे बघतो आणि विक्रमला हूल देतो बरं का. चक्क प्रेक्षकांनो त्यांच्या डोळ्यात डोळे घालतो. विक्रमच्या लक्षात आलंय बरं का की हा माणूस जरा एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. आता विजय गेल्यानंतर विक्रम खूप चिडतात बरं का प्रेक्षकांनो. विजय जाताना विक्रमला नमस्कार करतो बरं का मुद्दाम आणि पुन्हा त्यांच्याकडे बघतो आणि हसत हसत निघून जातो. रम्याला पण राग आलाय आता विजयचा. विक्रम चिडतात, सगळ्यांच्या समोर येतात. वसुआत्या आधीच विक्रमला म्हणतात, काय रे विक्रम, कसा बोललास तू विजयरावांशी? विक्रम म्हणतात, कसा बोललो सांग ना. नाही, चांगलं सभ्य भाषेत बोललो की त्यांच्याशी. त्यांनी आपल्या कंपनीला मिळणारं कॉन्ट्रॅक्ट हिसकावून घेतलंय, कळतंय का तुम्हा सगळ्यांना? काय ग हे वसुताई, तुझी काय अपेक्षा होती? टाळ्या वाजवायला पाहिजे होत्या का मी त्याच्यासाठी? त्याने आणलेले लाडू खायला हवे होते का मी? काय करायला हवं होतं? नाही सांग ना. आणि काय रे पार्थ, तुझं काय रे, लक्ष कुठे तुझं? कामात लक्ष नाहीये का? झालं कसं हे सगळं? कुठे, कोणी दिलं होतं ते प्रेझेंटेशन? कोणी दिलं होतं सांग? मग पार्थ म्हणतो, रोहितने दिलं होतं बाबा. विक्रम म्हणतात, रोहित, त्याला काय अनुभव आहे? तो कसं काय देऊ शकतो प्रेझेंटेशन? कोणी तयार केलं होतं ते प्रेझेंटेशन? पार्थ म्हणतो, बाबा रम्याने. आता हे विक्रम चिडून म्हणतात, तिने का नाही दिलं प्रेझेंटेशन मग? काय रे पार्थ. पार्थ आता काही बोलणार तेवढ्यात रम्या म्हणते, मामा सॉरी, माझं जरा पर्सनल काम होतं तेव्हा. पार्थ म्हणतो, रम्या तू सारवासारव करायची गरज नाहीये. ठीक आहे बाबा, माझाच कॉल होता तो. मीच सांगितलं होतं रम्या प्रेझेंटेशन देणार नाही. विक्रम आता खूप चिडणार असतात तेव्हा मानिनी सारवासारव करते, अहो मी काय म्हणते, तुम्ही आत्ता आलात ना, जरा फ्रेश व्हा बरं. ए पार्थ, अरे तुला उशीर होतोय ना बेटा जायला, तू निघतोस का? आणि अहो तुम्ही जरा फ्रेश व्हाल का? आता सगळे पांगलेत बरं का. रम्याकडे राग राग बघतोय बरं का पार्थ आता जाताना. कारण रम्याने ही सगळी चुगली केली आहे विजयकडे, असं कदाचित पार्थला वाटत असावं, असा माझा अंदाज आहे. आता सगळेच पांगलेत. मिथुन काका, विक्रम सगळे आपापल्या खोलीत निघून जातात. वसुआत्या म्हणतात, हे काय, हे सगळेजण मला बघत बघत का गेले? रम्या चिडून म्हणते, ए आई, तुला वेड लागलाय का? अगं तुला काही कळतं का? ते कॉन्ट्रॅक्ट आपल्या कंपनीला मिळणार होतं, त्या विजयने बळकावलं ते. कशाला तू नाचत नाचत घेऊन आलीस ग त्याला इथे? वसुआत्या म्हणतात, चल रूम मध्ये चल, मी तुला सगळं सांगते. रम्याच्या चेहऱ्यावर मोठा प्रश्नचिन्ह आहे बरं का, की नेमकं झालंय तरी काय? काय भानगडे, विजयने हे सगळं का केलंय? रम्याला खरं न कळण्या इतकी काही रम्या वेडी नाहीये, पण ठीक आहे चला, आपल्याला कळावं म्हणून त्यांनी तो सस्पेन्स इथे घेतलाय. काय म्हणता मंडळी, कशी वाटली आजची मालिका, आजचा एपिसोड? मस्त आहे की नाही? छान दाखवलाय त्यांनी. बघू उद्या काय होतंय ते. उद्याच्या भागात आता ते दाखवणार आहेत. उद्याच्या भागात आपण बघतोय काव्या जरा रागात असते बरं का, चिडलेली असते. ती नंदिनीला म्हणत असते, ताई IAS ची परीक्षा देताना मला आई म्हणून फेल व्हायचं नाहीये. ती असं म्हणून तिथून तनतन करून निघते. आता नंदिनीची बेडरूम वरच्या साईडला आहे, त्यामुळे ती जिन्यावरून खाली उतरत असते काव्या, आणि अचानक तिचा पाय निसटतो. नंदिनी मागून ओरडते जोरात, काव्या काव्या हळू. काव्या पटकन तिच्या पोटावर हात ठेवते आणि स्वतःला सावरते. नंदिनी तिला सांगते, बघ काव्या, सगळ्यात आधी तुझा हात पोटावर का गेला? आई होण्यासाठी तयारी नाही करावी लागत बेटा,
अगं ती ऑलरेडी होते. तुझ्या बाळाने तुला उत्तर दिलंय ग काव्या. आता काव्या आणि नंदिनी एकमेकींशी बोलत असताना रम्या वरून बघते आणि ती म्हणत असते, उत्तर तर तुला देणारच आहे ग मी काव्या, आणि तेही रम्याच्या भाषेत. कायमचं उत्तर देणारे मी या काव्याला, असं रम्या मनातल्या मनात बोलत असते. बघूयात आता रम्याचा पुढचा डाव काय असेल आणि यांच्या संसाराचं पुढचं पाऊल. छान वाटला प्रेक्षकांनो आजचा एपिसोड. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे वन्स अगेन. चला तर मग मंडळी, भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.